सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य. मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरचे 45वे मराठवाडा साहित्य संमेलन भवानी विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान शांतिवन यांनी आयोजित केले होते. बाबा आमटे साहित्यनगरी शांतिवन येथे शुक्रवार आणि शनिवार दिनांक 10 आणि 11 एप्रिल रोजी हे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला मराठवाडा साहित्य परिषद आणि संयोजन समितीच्या संयुक्त बैठकीत अनेक मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. त्याचबरोबर मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोपामध्ये संमत करण्याचे ठरावही यावेळी सर्वानुमते संमत करण्यात आले. याप्रसंगी स्वागताध्यक्ष दीपक काका नागरगोजे यांनी आलेल्या सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. संमेलनाध्यक्ष म शहाजिंदे यांचं स्वागत करण्यात आलं. डॉक्टर दिगंत आमटे उद्घाटक, डॉक्टर अनघा दिगंत आमटे लोकबिरादरी प्रकल्प भामरागड, माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर भारत सासने, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉक्टर दादा गोरे, साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आसाराम लोमटे, सहकार्यवाह डॉक्टर दीपक क्षीरसागर, माजी उपाध्यक्ष किरण सगर, केंद्रीय कार्यकारिणीचे संचालक नितीन तावडे, संचालक दगडूदादा लोमटे, संचालक देविदास फुलारी, संचालक संतोष तांबे, संचालिका सरोज देशपांडे, संचालक सुभाष कोळकर, स्वीकृत सदस्य डॉक्टर हंसराज जाधव, संचालक डॉक्टर जयद्रथ जाधव, माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर मोहिब कादरी, निमंत्रित सदस्य डॉक्टर दिलीप बेरुटे, संचालक डॉक्टर अनंत कराड, अहमदपूर शाखेचे सचिव द मा मानेसर, श्रू ताजबंद यांचंही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात. संमेलन सुरू होण्यापूर्वी किंवा संमेलन चालू असताना वेळ काढून या संमेलनामध्ये संमेलन सुरू झाल्यानंतर संमेलन संपेपर्यंत वेळ काढण्या इतपतसुद्धा जागामध्ये नव्हती. हे लक्षात आल्यामुळं संमेलनाची आताची जी बैठक आहे ही बैठक म्हणून आदल्या दिवशी आधीच आम्ही ठेवलेली आहे. याचं कारण असं आहे की हे मराठी बोलणाऱ्यांचं, मराठी भाषकांचं साहित्य संमेलन आहे. त्यांच्या काही आशा असतात, त्यांच्या काही अपेक्षा असतात, त्यांचे काही प्रश्न असतात आणि ज्या ठिकाणी हे संमेलन होतं, ज्या स्थळी हे संमेलन होतं, ज्या भागात, ज्या गावात हे साहित्य संमेलन होतं, त्या गावात, त्या भागात, त्या जिल्ह्यात आणि शेवटी मराठवाडा साहित्य परिषदेचं असल्यामुळं आणि मराठवाडा हेच त्या साहित्य संमेलनाचं नाव असल्यामुळं मग मराठवाड्याचे प्रश्न आणि त्याच्या शेवटी महाराष्ट्रातल्या समाजाचे काही प्रश्न असतील आणि आपल्याला ते विचारात घ्यायचे असतील तर ते आपण घेऊ शकतो. आणि म्हणून त्याच्यासाठी एक बैठक, ते ठराव तयार करण्यासाठी केवळ मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीनं ते ठराव करावेत असं नाही आहे. कारण मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीला जरी या भागातील काही सदस्य कार्यकारिणीत असले तरी सगळेच प्रश्न त्यांना माहीत असतील असं नाही. काय पाहिजे आपल्याला, काय नको आहे, काय अडचणी आहेत, सगळ्या विविध पातळ्यांवरच्या, सामाजिक पातळी असेल, आणखी काही असेल, आणखी काही प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, कुठलाही प्रश्न असू शकतो, प्रवासाचे प्रश्न असतील, दळणवळणाचे किंवा सांस्कृतिक प्रश्न असतील तर त्या प्रश्नांचा विचार या बैठकीत होतो. ते बैठकीसमोर ते येत असतात. आल्यानंतर त्याच्यावर चर्चा होते आणि जर या सभेला योग्य वाटलं की हा ठराव करावा तर तो ठराव या ठिकाणी पारित होतो आणि इथं पारित झाल्यानंतर तो साहित्य संमेलनात समारोपामध्ये मांडण्यात येतो आणि मग त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी मान्यता दिल्यानंतर त्याच्यावर जी काय कार्यवाही आहे ती कार्यवाही मराठवाडा साहित्य परिषद करते. दीपकराव नागरगोजे यांच्यासारखे काही कार्यकर्ते ज्यांचं ठिकठिकाणी वजन आहे त्या संबंधातला एखादा तसा ठराव असला तर तेही अप्रत्यक्षरित्या ठराव गेल्यानंतर त्या दिशेनं काही प्रयत्न करू शकतात. कारण शेवटी
प्रश्न काही आपले वैयक्तिक नसतात, ते समाजाचे असतात, सार्वजनिक असतात, समाजहितासाठी असतात. आणि समाजहितासाठी जे साहित्य संमेलन करतं, आपल्या संमेलना इतका चांगला इतिहास कुठल्याही साहित्य संमेलनाला नाही. मराठवाडा साहित्य संमेलनाला जो इतिहास आहे आणि आपल्या संस्थेला जो इतिहास आहे तो दुसऱ्या जगातल्या कुठल्याही साहित्य संस्थेला नाही. अशी आपली एक एकमेव वेगळी अशा प्रकारची साहित्य संस्था तिच्या जन्मापासूनची आहे आणि ते आपण पुढे चालवण्याचा शक्य तितका प्रयत्न करतो. काही उणीवा राहताही असतील, माणसं आहे, काम करणारी माणसंच असतात, काही गोष्टी सुटूनही जातात, पण जाणीवपूर्वक त्या सोडल्या, जाणीवपूर्वक त्या टाळल्या असं होत नाही. आणि म्हणून आपल्याला आज काही ठराव संमेलनात मांडण्यासाठी इथं ते अंतिम होतील, इथं त्याच्यात कार्यकारिणी कोणताही बदल करणार नाही. इथं मान्य झालेल्या ठरावामध्ये एक अक्षराचा सुद्धा बदल कार्यकारिणी मराठवाडा साहित्य परिषदेची करणार नाही, किंवा पदाधिकारी किंवा मी अध्यक्ष म्हणून कोणताही बदल त्याच्यामध्ये करणार नाही. त्या ठरावाचा आशय पूर्णपणे शब्दांमध्ये उतरेल अशा पद्धतीनं तो उतरावा, एवढं फक्त मी पाहिजे अंतिमतः, किंवा आम्ही पाहू अंतिमतः. याच्यापेक्षा वेगळं आम्ही काही करणार नाही. आणि म्हणून स्वागत समिती आणि मराठवाडा साहित्य परिषदेची कार्यकारिणी, स्वागत समितीचे लोक आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे लोक आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे उपस्थित असलेले पूर्वाध्यक्ष, आता एकच पूर्वाध्यक्ष उपस्थित आहे आज, तर हे सगळे या बैठकीमध्ये असतात. ते सगळेजण या ठिकाणी आता आपण जमलेलो आहोत आणि आपण त्या अनुषंगानं एका विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या मनामध्ये काही असतील त्यावेळेला एकानंतर एक मी विचारत जाईन आणि आपण सांगत जा, त्याच्यावर आपण या ठिकाणी खल करू, विचार करू. आणि जर तो मान्य झाला सगळ्यांना तर तो वाङ्मयसुद्धा असते. का आपल्याकडची एखादी मोठी व्यक्ती होत गेली, मोठा लेखक झाला, मोठा कवी झाला आणि त्याच्या संबंधी समाजही काही करत नाही, शासनही काही करत नाही, कोणीच काही करत नाही, तर त्याबद्दलच्या ज्या काही भावना आहेत त्या भावनासुद्धा आपण ठरावाच्या रूपानं मांडू शकतो. आणि नंतर समाजापर्यंत आणि सरकारपर्यंत, सरकार ऐकेल की नाही माहीत नाही, पण तिथपर्यंत पोचवणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून ते तशा पद्धतीचे ठरावसुद्धा आपण करत असतो. या परिसराचे जे काही अडचणी असतील, सार्वजनिक अडचणी, व्यक्तिगत नाही, व्यक्तिगत माझी अडचण नाही किंवा कोणत्याही व्यक्तीची अडचण नाही, समाजाचे म्हणून काही प्रश्न असतील, त्यांच्या जर काही अडचणी असतील तर त्याही आपल्याला ठराव रूपानं मांडून शासनापर्यंत किंवा ज्या कोणत्या यंत्रणा असतील सक्षम, त्या सक्षम यंत्रणापर्यंत, अगदी भारत सरकारपर्यंत सुद्धा, अगदी ग्रामपंचायतीकडे सुद्धा, या गावाच्या इथं जर ग्रामपंचायत असेल आणि गावात संबंधीचा एखादा प्रश्न असेल तर त्यावर ठराव घेऊन तो ग्रामपंचायतीला पाठवण्यात येतो. ग्रामपंचायतीनं त्यावर विचार करावा गंभीरपणानं आणि तो प्रश्न सोडवावा. अशा प्रकारची मागणी नगरपरिषद ज्याच्याशी संबंधित असेल तो, तर त्याच्याकडे ते पाठवण्याचं काम मराठवाडा साहित्य परिषद नंतर संमेलनात पारित झाल्यानंतर, संमेलनानं एखादा ठराव समजा नाकारला, होत नाही असं होत नाही, आजपर्यंत झालेलं नाही आहे, पण एखादा नाहीच पारित झाला तर मग काय करायचं, तर तो पाठवला जातो. ही एक मर्यादा त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी आता आपण बैठकीला सुरुवात करतो. सुरुवात अशी करू, गेल्या साहित्य संमेलनामध्ये साधारणपणे 1 वर्ष झालं, 14 महिने झाले त्या साहित्य संमेलनाला होऊन. तर 14 महिन्यापूर्वी जे साहित्य संमेलन आम्ही घेतलं होतं त्या संमेलनामध्ये जे ठराव झालेले होते ते ठराव आधी मी वाचतो, एक वाचतो मी. आपल्याला असं वाटलं की यातला हा आणखी राहू द्यावा, तो घ्यावा, आहे तसा तो घ्यावा आणि पुन्हा नव्यानं तो पारित करून घ्यावा. तर तेवढा आपल्याला असं वाटलं की याची गरज नाही आता या संमेलन, त्याच्यावर सुद्धा ठराव आपल्याला करता येईल. मला जे सुचलं ते मी सांगतो, आहे की नाही मला माहीत नाही, ते तुम्ही लोकांनी सांगायचं. तर आम्ही मागच्या साहित्य संमेलनामध्ये जे ठराव झालेले होते ते ठराव आधी कार्यवाही एक करूनपासून उद्याच्या संमेलनापर्यंत, म्हणजे फेब्रुवारी 25 झालेलं जे साहित्य संमेलन होतं त्या संमेलनापासून आजपर्यंत साहित्य, कला, संस्कृती, समाजकार्य, समाजोपयोगी अशा प्रकारचे आणखी काही उपक्रम या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महनीय व्यक्तींचं निधन झालं असेल त्या व्यक्तींना या संमेलनामध्ये साधारणपणे आता 14 महिन्यामध्ये जे काय झालं असेल ते, तर या 14 महिन्यामध्ये हा
त्यांना श्रद्धांजली आपण अर्पण करतो. त्याला अनुमोदकाची गरज राहत नाही, त्याला सूचकाची सुद्धा गरज राहत नाही, कारण ते सगळ्यांना मान्यच असतं. आणि म्हणून मागच्या साहित्य संमेलनापासून आजपर्यंत साहित्य, कला, संस्कृती म्हणजे त्यात संगीत, विंगीत, चित्रकला सगळं चालू, समाजकार्य या क्षेत्रामध्ये लक्षणीय काम करणाऱ्या अशा ज्या कोण्या व्यक्तींचं निधन झालं असेल त्या संबंधातली काही नावं आपल्याला माहीत असतील तर आपण सांगा. कार्यवाह काही नावं आपल्यासमोर ठेवतील, ती वाचली जातील आणि मग त्यानंतर आपण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.